मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत, तर 10 फेब्रुवारीला वांद्रेमधील कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करतील। सिद्दीकी कुटुंबियांमुळे आता अजित पवार गटाची मुंबईत ताकद वाढणार असल्याचं पाहायला मिळतंय। युवा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत, तर जिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार आहेत। तर 10 फेब्रुवारीला वांद्र्यातील एका कार्यक्रमात अर्थातच सरकार आपल्या दारी कार्यक्रमात अजित पवार गटात ते पक्षप्रवेश करणार आहेत। बीजेपी के साथ, इसका मतलब वो बीजेपी के साथ जा रहे हैं। देख लेंगे, अब तक तो गए नहीं ना, प्रवेश तो नहीं किया है ना। कब है प्रवेश उनका, कब शामिल होंगे? तर मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का पाहायला मिळतोय। बाबा सिद्दीकी अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत। 10 फेब्रुवारीला ते पक्षप्रवेश करतील। युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत, तर जिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार आहेत। तर 10 फेब्रुवारीला वांद्रेमध्ये होणाऱ्या सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात ते अजित पवार गटात पक्षप्रवेश करतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, आपण बघतोय खरं तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। वर्षा, आपण पाहतोय की वांद्रे पूर्वच्या माजी आमदार बाबा सिद्दीकी काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या मागच्या काही दिवसांपासून चर्चा होता आणि आता आपण पाहतोय की बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये त्यांच्या संपर्कात देखील होत असल्याची माहिती मिळत होती। काल एकूणच आपण पाहिलं तर मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठच आता बाबा सिद्दीकी यांच्या रूपात आपण पाहू शकतो की काँग्रेसला दुसरा एक धक्का बसणार आहे, कारण काँग्रेसची साथ सोडणार असल्याचं देखील म्हटलं जात होतं। एकूणच आपण पाहतोय की काँग्रेसचे दोन्ही बडे चेहरे जे आहेत ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। एकूणच जिशान सिद्दीकी आपला राजीनामा जो आहे तो वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला वांद्रे इथे होणारा सरकार आपल्या दारी कार्यक्रम आहे, यामध्ये अजित पवार गटात ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। एकूणच आपण पाहिलं तर युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती आणि आता यालाच कुठेतरी आपण पाहू शकतो की पूर्णविराम मिळत असल्याची देखील माहिती समोर येते। एकूणच सिद्दीकी कुटुंबियांमुळे अजित पवार गटाची मुंबईमध्ये ताकद वाढणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। वर्षा, अगदीच मीनाक्षी, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय खरं तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।